हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी नॉड आहे तिला कसं बारीक नॉड कशी आपल्याला पलटी करायची आहे, कशा पद्धतीने हिला तयार करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघावा. तर मी इथं जो आहे ना पट्टी घेतलेली आहे. तर आपल्याला बघा नॉड बनवण्यासाठी जी आपण साडीतली नॉड बनवतो ती बनवण्यासाठी अशी तिरकी पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर सरळ आपल्याला पट्टीने काढायची आहे. तर अशा पद्धतीने थोडीशी खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे हे कोणे आहेत तिरकी आपण कट केलेलं ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हिला असं थोडंसं खेचून पण धरायचं आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आता आपल्याला याच्यावरतून टीप मारून घ्यायची आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथं जी नॉड आहे ती बनवणार आहोत. एकदम पातळ बारीक नॉड कशी बनवायची तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर बघा एकदम आपल्याला जेवढी बारीक आपल्याला पाहिजे आहे, कोणाला जाड पाहिजे असेल तर जाड आणि जेवढी तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर बारीक, तर त्याच्यानुसार काय करायचं आहे आपल्याला एकसारखी टीप मारायची आहे. तर कुठंही मागे पुढे होऊन द्यायचं नाही, म्हणजे कुठं बारीक कुठं जाड असं होऊन नाही द्यायचं. थोडीशी आपण हळू टीप मारायची पण व्यवस्थित आणि एकसारखी मारायची. आता मी जो दाबा आहे मशनीचा तुम्ही बघू शकता, त्या दाबेचा एक साईड जे आहे ना एकदम त्या लेवलमध्येच आपण जे आहे ना टीप मारून घेतलेली आहे, जेणेकरून ती एकदम एकसारखी अशी तयार झाली. तर इथं जो कपडा आहे तो थोडासा जास्त आहे, तर मग तो सुद्धा मी इथं कट करून टाकणार आहे एक्स्ट्राचा. तर बघा या पद्धतीने टीप मारून घेतली. आता थोडा एक्स्ट्राचा आहे कपडा, तर तो आपण थोडासा कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकला. त्यानंतर आपण इथं सुईमध्ये धागासुद्धा ओवून घेतलेला आहे अगोदरच, जो मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवला. तर या पद्धतीने आपल्याला सुईमध्ये 4 पदरीचा धागा घ्यायचा, जेणेकरून आपण पलटी मारताना आपला धागा हात तुटला नाही पाहिजे. असा जाडमध्ये असा ज्यावेळेस आपण जसं हुक लावण्यासाठी जो 4 पदरीचा धागा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, जिथून आपण टीप मारली तिथून तो कोपऱ्यावरचा आपल्याला काय करायचं आहे, हा पार्ट आपल्याला आतमध्ये घालायचा आहे. तर त्यासाठी मी इथं थोडंसं आहे ना व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती 1-2दा सुईनी पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला ते टोक. आणि ते टोक जे आहे ना पॅक केल्यानंतर आपल्याला इथं याच्या आतमध्ये घालायचं. तर हे काय करू शकतो आपण सुईनी पण, सुईच्या मदतीने जी पाठीमागचा भाग आहे जाडमधला त्याने आपल्याला याच्यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे, थोडासा कोपरा, जेणेकरून आपल्याला पलटी मारायला आहे ना थोडंसं सोपं जातं. या पद्धतीने ना तुम्ही जर केलं तर किती पण बारीक नॉड असू द्या ती बनवू शकतो आपण. आणि बघा या पद्धतीने हा कोपरा असा याच्यामध्ये थोडासा प्रेस करून घ्यायचा, थोडासा असा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. बघा फायनली आपण याच्यामध्ये तो कोपरा टाकून घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये टाकून घेतो कोपरा, तर त्यावेळेस काय करायचं आहे, आता जी सुईचा पाठीमागचा भाग आहे त्या भाग आपल्याला या नॉडच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला बाहेर तो धागा जो आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडने काढून घ्यायचा आहे. आणि पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला गोळा झालेला तो पूर्ण असा ओढून घ्यायचा त्या धाग्यामधून. तर बघा या पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता हा भाग आपल्याला इथं याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा. तर इथं एक काय करायचं आहे बघा, एक पद्धत कशी वापरायची मी ते तुम्हाला सांगते.
तर ना इथं काय करायचं आपल्याला आता आपल्याला जी पट्टी आहे ती फोल्ड करायची, आपल्याला आतमध्ये टाकायची आहे। तर बघा इथं मशीनीच्या वरच्या साईडला आपल्याला एक असं हे दिसतं। तर कोणती पण मशीन असू द्या, ही मोठी मशीन असू द्या आणि आपली साधी मशीन असू द्या, त्याला अशा पद्धतीने एक हे आहे। तर तिथं काय करायचं आपल्याला, हा धागा जो आहे ना त्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि इथला बघा हा पार्ट जो आहे ना आपल्याला दोन्ही साईडनी तो कपडा असा धरायचा आणि असा हे करायचं आहे, म्हणजे जो आतमधला धाग्यात आपला जो जाड भाग आहे तो असा आतमध्ये टाकून घ्यायचा, हळूहळू प्रेस करायचा। जर तुमचा हाताने तो होत नसेल तर थोडासा हाताला तुम्ही काय करायचं, थोडंसं पाण्याचा पण हात घेऊ शकता, जेणेकरून जो कपडा आहे ना तो आपला छान असा हे होतो, पटापट आपला असा कपडा जो आहे ना तो बाहेरच्या साईडला पटकन हे होऊन जातो, सरकत नाही आपला हात। तर बघा या पद्धतीने आता आपल्याला धागा ओढताना जरा हळू ओढायचा, तुटायला नको, त्यामुळंच आपण धागा घेताना थोडासा जाड पदर घ्यायचा। आणि हे बघा फायनली आपला जो आपण बनवलेला नॉड आहे ती बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि एकदम बारीक, तुम्ही किती पण तुम्हाला जेवढी बारीक पाहिजे तेवढी या पद्धतीने तुम्ही ही करू शकता। तर छान अशी आपली नॉड तयार झाली। तर बघा अगदी मी 6-7 मिनटामध्ये, म्हणजे 5च मिनटं धरायचे, तर या पद्धतीने आपण जेवढी पण लांबीची पाहिजे असेल तेवढी आपण 5 मिनटामध्येच या पद्धतीने नॉड जी आहे ना ती अशी पलटी मारून घेऊ शकतो। आणि एकदम बारीक झाली बरं का ही नॉड, दिसायला पण खूप छान आणि एकदम नाजूक अशी छान अशी नॉड तयार झाली। तर तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक पण करा।